नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। खालापूर तालुक्यातील रसायनी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या जयेश काशीनाथ खुडे या 27 वर्षीय तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात 6 वर्षांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलंय। जयेशची हत्या करणारा मुख्य आरोपी ओमकार सुनील शिंदे वय वर्ष 25 राहणार वावंढळ खालापूर आणि त्याचा साथीदार रोहित पाटील वय वर्ष 27 राहणार चांभारली या दोघांना अटक करण्यात आली आहे। यातील एक आरोपी रिअल इस्टेट एजंट असून दुसरा सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याची माहिती मिळत आहे। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत चावणे गाव ते पेट्रोनॉस रस्त्यावर 13 एप्रिल 2018 साली रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी जयेश खुडे या तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्रानं वार करून त्याचं शव नाल्यात फेकलं होतं। रसायनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। विशेष म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ओमकार शिंदे याला संशयित म्हणून अटकही झाली होती। मात्र खुनाच्या बाबतीत त्याचा संबंध आहे अशी तसूभरही कल्पना पोलिसांना नव्हती। त्यानंतर तो सुटून बिनधास्त वावरत होता। उघड न झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना अखेर एका खबऱ्याच्या माहितीनं स्थानिक गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना 2018 साली झालेल्या जयेशच्या मारेकऱ्यांची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकानं ओमकारला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदाराचंही नाव उघड केलं। त्यानुसार रोहित पाटील याला कर्जत जामखेड येथून ताब्यात घेण्यात आलं। पैशाच्या वादातून हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज असून जयेशची हत्या का केली याची स्पष्ट कबुली आरोपींनी दिलेली नाही। मात्र पैशाच्या वादातून खून केल्याचं आरोपी म्हणत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।